ही माया ममता सोडून द्या आणि परमेश्वराचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. चिंतन केलंय आमच्या आचार्य नागदेवांनी. बंधूंनो, 12व्या शतकामध्ये गुजरातच्या त्या भैरवच नगरीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात राज्यामध्ये अवतार धारण केला. परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये जीवोत्थानाला सुरुवात केली. सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणजे जीवांची आईच होती हो. आई म्हणजे नेमकं काय असतं? आई म्हणजे चैतन्याची घागर आहे, मायेचा जागर आहे, पावसाची धार आहे, थंडगार वारा आहे. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, लोक तुमच्या मागं पुढं करतील. तुमचा आवाज गोड असेल तर लोक तुमच्या आवाजावर प्रेम करतील. तुम्ही दिसायला देखणे असाल तर लोक तुमच्या रूपाच्या प्रेमात पडतील. पण तुझा मुलगा कुरूप असेल, मतिमंद असेल, तरी सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने जी त्या मुलावर प्रेम करते ना, ती आपली आई असते. जोपर्यंत तुमची आई तुमच्या माहेरात आहे ना, तोपर्यंतच तुमचं माहेर आहे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. जोपर्यंत बाप तुमच्या माहेरात आहे तोपर्यंत माहेरच्या अंगणामध्ये तुम्ही हक्काने चप्पल सोडू शकता. मुलींनो, ज्या दिवशी बाप गेला ना, ते अंगण सुद्धा तुमच्यासाठी बळकट होत असतं. ही आई म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत परमेश्वर भक्तिज्ञानाची आईच होती. बाई तुम्ही मायेकी, मायेचा ठाई एक सकळही समायेकी. हे सूत्र सांगून सर्वज्ञांनी सर्वज्ञ जीवाची आई असल्याचं सिद्ध केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत जीवाची आई झाली होती, म्हणूनच तर स्वामींचा एवढा मोठा परिवार स्वामींशी एकरूप झालेला होता. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बाईसा गेल्या विलास झाले होते. त्यांना आता हे महाराष्ट्र सोडून जाण्याची इच्छा झाली होती. सर्वज्ञ आपल्या भक्तिजनांना म्हणतात, आता तुम्ही हे सगळं सांभाळा, आम्ही आता उत्तरपंथी जाणार आहोत. सगळ्या परिवारामध्ये दुःख पसरलं, कारण पंथाचा प्राणच निघून जाणार होता. भक्तिजनांनी स्वतःला सावरलं, कारण ईश्वराची आज्ञा ईश्वराचीच आज्ञा असते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत निघून गेले उत्तरपंथी. सगळ्यांना सांगून गेले. नागदेव आचार्याला सांगितलं. आचार्यांच्या खांद्यावर सगळ्या परिवाराची धुरा सोपवून आचार्य पद देऊन स्वामी उत्तरापंथी निघून जाणार. तेव्हा आचार्यांना म्हणतात, नागदया, हा सगळा परिवार आता तुम्ही सांभाळा. उठा नागदेवा आता अश्रू आवरावे, दिले सन्निधान आम्ही आज पावे. उठा नागदेवा आता अश्रू आवरावे, जपावा दिलेला की बहुमोल ठेवा. स्वामी सांगती आपुल्या नागदेवा, स्वामी सांगती आपुल्या नागदेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आचार्य पदाची धुरा त्या आचार्य नागदेव सोपवून उत्तरापंथी निघून गेले. सगळा परिवार दुःखात बुडाला होता. आचार्यांना तर सावरणं कठीण झालं होतं. सगळ्या परिवारावर स्वामी आचार्यांच्या खांद्यावर सगळ्या परिवाराची धुरा सोपवून गेले होते. पण आता सगळा परिवार आचार्यांना सांभाळत होता. भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा द्या म्हणायचं सोडून माझे नागदेव आचार्य चक्रधर द्या असं म्हणायला लागले होते. त्यांना फक्त चक्रधराचं चिंतन चालू होतं. अंगावरच्या कपड्याचंही भान त्यांना राहत नव्हतं. एक दिवस अचानक ते बेपत्ता झाले. सगळीकडे शोधाशोध केली पण कुठंच ते सापडले नाहीत. तेव्हा त्यांची बहीण महदंबा महादायसा ही गोविंद प्रभूंना विचारते, जी नागदया कुठे आहे, तो दिसत नाही. आई नंतर जर आपल्यावर प्रेम करणारी कुणी व्यक्ती असेल ना बंधूंसोबत, ती आपली बहीण असते. आज असं काय बिघडलं, एवढं काय बिघडलं या नात्यामध्ये
बहीण भावापासून दूर झालेली आहे. नवऱ्याने चौकामध्ये ऐकलं की कायद्याने सांगितलं बायकोला अर्धी वाटी घेतली पाहिजे आपल्या माहेरची. घरी आला, बायकोला म्हणाला, अगं ए, जा तुझ्या भावाकडून अर्धी वाटणी घेऊन ये. ती म्हणाली, माझ्या भावाकडे 2 एकर शेती आहे, मी अर्धी वाटणी आणते म्हणजे माझ्याकडे 1 एकर येईल. पण आपल्याकडे 5 एकर जमीन आहे, तुम्ही तुमच्या बहिणीला अर्धी वाटणी द्या, मी माझ्या भावाकडून अर्धी वाटणी घेऊन येते. ज्या दिवशी हे वाक्य प्रत्येक महिलेच्या तोंडात असेल ना बंधूंनो, त्या दिवशी खऱ्या अर्थानं बहीण भावाचं नातं पुन्हा एकदा चांगलं होईल. तुम्ही तुमचं लहानपण आठवा बघून, तुमचा भाऊ लहान आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही दोघे एकाच शाळेत आहे, परंतु तुमच्या केसाला जरी कुणी धक्का लावला, तुम्हाला वाईट जरी कुणी बोललं ना, तरी हा भाऊ तुमच्या समोर येऊन उभा राहतो आणि समोरच्याला म्हणतो, आता लावा हात माझ्या बहिणीला. तुम्ही मग सांगते तुम्हाला, जो उभा असतो ना आपल्या समोर तो भाऊ असतो. आणि बंधूंनो, ही बहीण तुमच्यापेक्षा मोठी आहे, परंतु शाळेतून घरी आल्यानंतर तुम्ही आठवा तुमचं बालपण. दुरडीमध्ये अर्धीच भाकर आहे. या बहिणीने ती चुरून घेतलेली आहे. तुम्ही शाळेतून आलेले आहात आणि आपल्या बहिणीला म्हणता, अगं ताई मला भूक लागली, जेवायला वाढ ना. आपल्या समोरचं ताट जी भावासमोर सरकून ठेवून म्हणते की दादा बाळा तू जेव, मी नंतर जेवण. ती आपली बहीण असते. आज ह्या वाटण्यापायी हे नातं बिघडलेलं आहे आणि आम्हाला म्हणायची वेळ येते, मग माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ, माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ, सांग तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. दादा तुला फोन केला, तू उचलत नाही म्हणून वहिनीला फोन केला, तू उचलत नाही म्हणून वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणत कट त्यांनी केला. जाऊ दे दादा, नसेल ओळखला आवाज, नको त्यांच्यावर रागवू, सांग तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. अरे तुझ्या दाजीचं काम गेलं म्हणून दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, तुझ्या दाजीचं काम गेलं म्हणून दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते. तळहातावरचे फोडं पाहून तुझी आठवण येते. वाईट वाटतं तेव्हा, वाईट वाटतं तेव्हा शेजारी येतात त्यांचे भाऊ, सांग ना दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ही म्हणायची वेळ का आली बंधूंनो, कारण आम्ही आमच्यातलं नातं विसरलो. पण आमची महादाईसा, ही महादाईसा खूप वीर बहीण होती. तिने गोविंद प्रभूंना विचारलं, जीजी नागदया कुठे आहे, तो दिसत नाही. तेव्हा गोविंद प्रभू सांगतात, जाळे मेली भाणखेडी, तो भाणखेडीच्या डोंगरामध्ये पडलेला आहे. आणि मग ही महादाईसा कसलाच विचार करत नाही आणि सरळ निघालेली आहे. महदंबाती रुद्धपुरासी आली धुंडाळीत भटकासी, महदंबाती रुद्धपुरासी आली धुंडाळीत भटकासी. नामदेव महापुरी गेला विचारले साथी करी पूना प्रभुने विचारा मेली माया पाणी भारती आला निघाली रुपाई आधी शिरते गौरव आधी आधी विचारून आधी तरसे आचारणी भूमिया काढे करते काढे विचार न करत ही माझी बदंबा आचार्यांची बहीण त्या माळरानात पोहोचली. काही गुराखी मुलं तिला दिसले. तिनं त्या गुराखी मुलांना विचारलं, अरे कोणी एखादा तुम्हाला इकडे गेला दिसला का. त्यांनी सांगितलं, हो आई, एक वेळा समोरच्या वाटेला गेला, तो आम्हाला चक्रधर असं म्हणत होता. त्याच्या अंगावरचे कपडे मळके फटके तुटके होते आणि त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू गळत होते. तो समोरच्या वाटेला गेला. महादैसा त्या दिशेला चालत निघालेली आहे. तिच्या मनामध्ये श्री नागदेवाचार्यांचा जीवनपट उभा राहिलेला आहे. किती हेलका बेखाद्या आचार्यांचं जीवन वाटेवर आलं होतं हे तिथे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. बंधूंनो, सप्त व्यसनाचा नागदेव कसा त्याच्यातला नाग निघून गेला होता आणि तो देव कसा राहिला होता, कसा झाला होता, हे आज महादैसाने स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेलं होतं. ती धावतच गेली.
पळाली आणि पळता पळता काही गुलाठी मुलं तिला भेटली. पुन्हा तिला त्यांनी विचारलं, एखादा माणूस समोर जाताना तुम्हाला दिसला का? मुलांनी सांगितलं, हो आई, त्या झाडाखाली एक वेडा पडलेला आहे. त्याच्या तोंडामध्ये आम्ही करवंद पिळली, पण तो शुद्धीवर आलेला नाही. महादाईसा धावतच त्या झाडाजवळ गेले. पाहते तर आचार्य नागदेव बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, पण तरीही श्री चक्रधर असा स्पष्ट आवाज त्यांच्या तोंडातून येत होता. नागदेव आचार्यांना पाहून आपल्या भावाची झालेली अवस्था पाहून त्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपले डोळे पुसले, आपल्या भावाला उठवलं. त्याच्या अंगाला लागलेली सर्वांगाला चिटकलेली मातीत महादाईसानं झटकले आणि